कसा तुझ्यावर ना आता व्याजावर व्याज व्याजावर व्याज करून आहे ना व्याजाचा असा डोंगरच चढवतो का नाही बघ तुझ्यावर. अरे काय बघत बसला एकमेकांकडे, ओवाळ लवकर त्याला. हा झालं, आता मी जातो आवरायला. हा झालं. अरे ही तर उलट सुरुवात आहे. काय रे तुला एवढी कसली घाई आहे? नाही इतर वेळी तर तासभर बाथरूम मध्ये आंघोळ करत असतोस तू, आज काय झालं? ई दीदी उगाच काय फेकू नकोस. हा मी फेकते काय तेजा? अरे वैदी तुझा नवरा ना बाथरूम सिंगर आहे बर का. हा तो एकदा बाथरूम मध्ये गेला की आंघोळ कमी आणि गाणी जास्त गातो. काय गो तुला कधी आवाज नाही आला? हा रजनीकांतचा फॅन आहे तुझा नवरा. ए दीदी आता जास्त बोलायला लागलीस तू. काही जास्त विस्त होत नाही, चुप्प बसायचं. आणि हे बघ दिवाळी आहे, तिखट असलं तरी सगळं गोड मानून घ्यायचं. वैदे तू पण असं गोड मानून त्याला कारेट दे बरं. अरे का तूच काय ते फोडायचं असतं पायानं. माहितीये मला, ते मी वास घेत होतो. हा सगळं माहितीये मला, मला शिकवती. बरं बरं फोडा ते कारेट. हा देखले ताट. हा कुठलं? व्हेरी गुड. आता ते खाऊन बघ. गोड आहे ना? हा एकदम एकदम गोड आहे. गोड. आता वैदेहीला ते चाखायला मान असतो त्याचा. घे घे. गोड आहे घ्या. गोड आहे ना? काय हे एवढं कडू काय? काय तुम्ही? आता येणार मज्जा. दिदे अगं दार का बंद केलं ते? मूर्ख. नाही ते तोडकर बिल्डर आले होते, त्यांना काही पेपरवर सह्या हव्या होत्या. सगळं नीट वाचून घेतलंय ना? हा मी वाचलंय, एकदा तुम्ही पण बघून घ्या. जालिंदर यावेळी श्रीफळ द्यावा लागतोय. माई ते सगळं ठीक आहे, पण आधीच आपल्या अडचणी काही कमी चालले आहेत का? त्यात अजून हे एक. काय करणार, आता आपले दुश्मन वाढत चाललेत. त्यांना जी भाषा कळते त्याच भाषेत आपल्याला त्यांना समजवावं लागेल. आणि वेळ आलीच रक्ताचा अभिषेक पण करावा लागेल. जालिंदर त्यो 32 दातांचा बोकड सापडला का? कोण माई?
त्योच ज्याला तुमची बिनकामाची माणसं शोधत बसली आहेत, तरी तो काही सापडे ना. गुरु, शाळेत असताना काय तुम्हाला फक्त नन्नाच पाडा शिकवला होता का? तसं नाहीये माई. मी शोधतोय त्याला. अहो माझं सोडा, तेज प्रताप पण त्याला शोधतायत. बरं, गावात सगळीकडे शोधून झालं ना, आणि तुम्हाला तर माहिती आहे तेज प्रताप त्यांच्या दुश्मनांना असं खुलं सोडणार नाही. आता तो त्यांना सापडत नाहीये तर मला कसं सापडत? हा मुद्दा पण विचार करण्यासारखाच आहे. तेच तर, कुठं जाऊन बसलाय तेच कळत नाही. गाव, शहर, जिल्हा हे सगळं सोडून घाबरून पळून गेला असता तर ठीक होतं, पण तसंही नाही ना. व अचानक येतो काय, तेज प्रतापांवर हल्ला करतो काय, याचा अर्थ तो इथंच कुठंतरी लपलाय माई. त्याच्या घरी पण विचारलं, पण गेल्या महिन्याभरात तो आलाच नाही. नक्की कुठं लपून बसलाय ना तेच कळत नाही. इतकी वर्ष ज्या कुत्र्याला आपण सांभाळलेलं असतं, तो अचानक असा भुंकायला लागल्यावर समजून जायचं की आता दुसरं कोणतरी त्याला भाकरी घालायला लागलाय. गुरुला माहिती आम्ही कुठली पायरी गाठू शकतो, तरी त्यानं तेज प्रतापांवर हल्ला केला, त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. हे त्याचं एकट्याचं काम नाही असू शकत. हे सगळं करण्यामागे त्याला कोणाची तरी साथ असणार, कोणीतरी त्याला मदत करतंय. असं कोणतरी ज्याला आमची पुरेपूर माहिती आहे, तोच हे करणार. पण माई, कोण असेल तो? तो जो कोणी असेल त्याच्या रक्ताचा अभिषेक आणि गुरुला बळीचा बोकड म्हणून कापल्याशिवाय आम्ही तरी गप्प बसणार नाही. त्यामुळे जा आणि तलवारीला धार लावून आणा.